मंडळी, आज दिल्लीकरांच्या सकाळची सुरुवात एका अत्यंत भयानक घटनेने झाली। राजधानी दिल्लीच्या मालवीय नगर भागातील लेमन ग्रीन नावाच्या रेस्टॉरंटमध्ये भीषण आग लागली। ही आग इतकी भीषण होती की या दुःखद घटनेत आतापर्यंत 20 ते 21 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। सकाळी 9:45 आग लागल्याची माहिती दिल्ली अग्निशमन दलाला देण्यात आली होती। त्यानंतर अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी संपूर्ण इमारतीमधून अंदाजे 37 जणांना बाहेर काढलंय। सोबतच अग्निशमन दलाच्या जवानांनी तळघरात अडकलेल्यांनाही वाचवलं आहे। काहींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तर काहींचा शोध सुरू असल्याचं कळतंय। मंडळी, या संपूर्ण घटनेवरून काही प्रश्न निर्माण होतात, ते म्हणजे ही आग नेमकं कशामुळे लागली, त्या ठिकाणी नेमकं काय घडलं होतं, प्रत्यक्षदर्शींनी नक्की काय पाहिलं आणि सरकारकडून कुठली मदत जाहीर करण्यात आली आहे का? या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहत आहात विषयच भारी। दिल्लीतील उच्चभ्रू वसाहतींपैकी एक मालवीय नगर या भागातील लेमन ग्रीन नावाच्या रेस्टॉरंटमध्ये सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास भयानक आग लागली। प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार सुरुवातीला धूर बाहेर येत होता, पण अचानक आगीचा भडका उडाला। सुमारे 9:30 वाजता आग खूपच भडकली होती। मालवीय नगर इथल्या स्थानिक लोकांच्या माहितीनुसार सकाळी सुमारे 9:30 वाजता आग खूपच भडकली होती। यावेळी संपूर्ण इमारत आगीच्या लोटात आली होती। या बिल्डिंग मधली माणसं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या समोरच्या बाजूला गाद्या अंथरून त्यावर उड्या टाकून जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते, तर काही जण स्वतःचा जीव वाचवण्यासाठी इमारतीवरच्या मजल्यांवरून खाली उतरत होते। त्यामुळे सगळीकडे भीतीचं वातावरण पसरलं होतं। त्यासोबतच स्थानिक रहिवासी शेर खान यांनी डोळ्यांनी पाहिलेला तो थरार सांगताना म्हणाले की मी सकाळी नेहमीसारखा माझ्या दुकानाचा रस्ता धरला होता। जाता जाता बघितलं की एका ठिकाणी छोटीशी आग लागली होती। छोटीशीच आग विझून जाईल असा विचार करून मी पुढे निघालो, पण बघता बघता ती आग कशी भडकली हे त्यांच्या नंतर लक्षात आलं। त्या ठिकाणी आग एवढी वाढली होती की वरच्या मजल्यावर जे लोक अडकले होते त्यांना खाली उतरायला सुटकाच उरली नव्हती। त्या सगळीकडे नागरिकांना वाचवण्यासाठी गर्दी झाल्यानं सगळा रस्ता बंद झाला होता। त्यानंतर वर अडकलेल्या लोकांनी जीवाची पर्वा न करता खाली उड्या मारण्यास सुरुवात केली। त्यात एकाने एका लहान मुलाला सोबत घेऊन थेट 3ऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली। या उडी मारण्याच्या प्रसंगी खाली पडल्यावर एक महिला जखमी झाली। त्यानंतर स्थानिक लोकांनी मिळून त्यांना वाचवण्यासाठी जीवाचा आकंत केला, पण वेळ जाईल तशी आग भयानक होत गेली। तिथली परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली। त्यासोबतच मंडळी, सध्या आग लागण्यामागचं कारण समोर आलं असून हॉटेलमधल्या शेफच्या सांगण्यानुसार इलेक्ट्रिक शेगडीच्या स्फोटामुळे ही आग लागल्याचं कळतंय। त्याचबरोबर या दुर्घटनेनंतर एक धक्कादायक गोष्टी बाहेर येत आहे। त्यानंतर हॉटेलमध्ये राहणाऱ्या ग्राहकांनी सांगितलं की तिथे हवा खेळती राहायला कसलीही सोय नव्हती, म्हणजे अक्षरशः गुदमरायला व्हायचं। आणि त्यात अजून एक गंभीर बाब म्हणजे हॉटेलकडे फक्त 6 खोल्या चालवायचा परवाना होता, पण प्रत्यक्षात मात्र तिथे 25 खोल्यांचा धंदा जोरात सुरू होता। त्यामुळे ही आग भडकल्याचं कारण समोर आलंय। मंडळी, दिल्ली पोलिसांनी या घटनेबद्दल सांगितलं की आतापर्यंत 20 जणांचा यात मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। तर मृतांमध्ये बहुतेक लोक परदेशी नागरिक असल्याचंही सांगितलं जात आहे। तसेच एक अधिकृत निवेदनही समोर आलंय। त्यात म्हटलंय की आज सकाळी 8:48 मालवीय नगर येथील फ्लोरिश स्टे बी अँड बी मध्ये आग लागल्याची माहिती मिळाली। ही माहिती मिळताच स्थानिक पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बचाव, स्थलांतर आणि मदत कार्य सुरू केलं। त्यावेळी 8 अग्निशमन दलाच्या गाड्या तिथे येऊन उभ्या राहिल्या होत्या। त्यांच्या मदतीने आगीवर यशस्वीपणे नियंत्रण मिळवण्यात आलं। पोलीस, अग्निशमन दल आणि इतर आपत्कालीन यंत्रणांच्या सामूहिक प्रयत्नातून 40हून अधिक लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढून उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। त्यासोबतच या निवेदनात सांगण्यात आलंय की या आगीत 21 जणांचा होरपळून मृत्यू झालाय। तसंच बचाव आणि शोध कार्य अजूनही सुरू आहे। त्याचबरोबर बाधितांना सगळीकडून मदत पुरवण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणा घटनास्थळी तैनात आहे। मंडळी, दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत आगीच्या घटना घडत असून या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे। त्यामुळे सध्या या भागात सर्वत्र भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। त्यात ह्या घडलेल्या आगीच्या प्रकरणामुळे नरेंद्र मोदी यांनी देखील हळहळ व्यक्त केली आहे।
या सर्व घटनेबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त करत जखमींना लवकरात लवकर आराम मिळावा अशी प्रार्थना केली आहे. तसेच पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीकडून दुर्घटनेतील प्रत्येक मृताच्या वारसांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत दिली जाईल अशीही घोषणा करण्यात आली आहे. बाकी मंडळी, तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.